चिंचवडच्या भाजपचे आमदार अश्विनी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत ते पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापासून जोरदार सुरू आहेत। याच चर्चेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अश्विनी जगताप आहेत। ताई, काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून पाहतोय आपण की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। तुम्ही भाजपचे विद्यमान आमदार आहात, काय नक्की तथ्य आहे त्यात? खरं तर ही एक अफवा आहे आणि अफवा पसरण्याचा सगळेजण जे विरोधक आहेत ते प्रयत्न करत आहेत। खरं तर लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप हे इतके दीर्घकालाने आजारी असून सुद्धा ते मतदानासाठी विधानसभेमध्ये गेले आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सनी जाऊन त्यांनी एक नवीन असा पांडा घातला। जी पक्षाविषयीची त्यांची निष्ठा होती ती त्यांनी तिथंच तेव्हाच दाखवून दिलेली होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही सगळं जगताप कुटुंबीय चालणारे लोक आहोत। त्याच्यामुळं हे असं कुणीतरी वावटळ उठवत आहे, कुणीतरी हा पाण्याचा बुडबुडा निर्माण केला आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे। पण असं असलं तरी सध्या आपण शहरातील परिस्थिती पाहिली तर तुमचे घरातच तुमचे दीर जे आहेत ते शहराध्यक्ष शंकर जगताप ते देखील इच्छुक आहेत विधानसभेसाठी। त्यामुळेच तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी नाकारण्यात येईल असं वाटतं, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चालला असं देखील चर्चा सुरू आहे। खरं तर असा प्रश्नच येत नाहीये। पक्ष जो आदेश देईल, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार आपण करायचा असं मी तरी ठरवलेलं आहे। त्याच्यामुळं मला नाही वाटत की पक्ष असा आम्हाला डावलेल किंवा आणि हे करेल, आणि लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचं मत होतं, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं। शंकर जगतापांना उमेदवार दिली तर तुमची भूमिका काय असणार? नक्कीच मी प्रचारामध्ये उतरेन आणि भरपूर त्यांचा प्रचार करून प्रचंड बहुमतांनी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच। मात्र आपण या दरम्यान पाहिलं की शंकर जगताप असेल किंवा तुमच्यात वाद होते निवडणुकी दरम्यान, ते आता कुठेतरी मिटलेत आणि तुम्ही त्यामधून माघार घेतल्याचं देखील चर्चा सुरू आहेत। तशा काही बातम्या देखील झळकल्यात, त्यात किती तथ्य आहे? हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण शंकर शेठमध्ये आणि माझ्यामध्ये कधीच वाद नव्हते, ना पहिल्या माझ्या निवडणुकीच्या वेळेला होते, ना अजूनही 18 महिने झालं मी आमदारकीच्या या पदावरती असताना सुद्धा कधीच आमच्यामध्ये वाद झालेले नाहीयेत। त्यामुळे चुकीच्या बातम्या कोणतरी पसरवतंय, बाकी काही त्याला तथ्य नाही। तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहात? खरं तर पक्ष ज्याला देईल तिकीट त्याचा आम्हाला पूर्णपणे मी आदराने त्याचा स्वीकार करीन आणि पक्ष ज्याला निवडून द्यायचंय, ज्याला हे करायचंय तर त्याचा पूर्णपणे मी निवडणुकीमध्ये उतरून त्यांचा प्रचार करेन। तुम्ही इच्छुक? मी इच्छुक आहे असं नाही, जो पक्ष आदेश देईल, आम्ही पक्षाध्यक्षाला मानतो, त्याच्यामुळे पक्ष जो काही आम्हाला आदेश देईल तो सगळ्यांना निर्णय मान्य असणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।